Hello everyone, welcome to Acharya Digital. I am Pratiksha ma'am and we are discussing grammar part आणि त्या ग्रामर मधला आहे आपला टेन्सेस जो की आपण कालच्या लेक्चर मध्ये सुरू केलेला आहे आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण ऑलमोस्ट पहिला जो आपला प्रेझेंट टेन्स आहे तो कव्हर केलेला आहे आणि आज आपण पास्ट टेन्स बघणार आहे. राइट, मग लगेचच आपल्या क्लासला सुरुवात करूया. ठीक आहे, सुरू करण्या अगोदर आपण एकदा काल काय पाहिले किंवा कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले याची छोटीशी रिव्हिजन घेऊया. ओके, जसं की आपण टेन्सेसची डेफिनेशन पाहिली होती. आता टेन्सेसची डेफिनेशन आपल्या लक्षात राहत नाहीये म्हणून आपण एक छोटीशी डेफिनेशन बनवली होती. काय होती रे ते डेफिनेशन? टेन्सेसची डेफिनेशन, टेन्स इज इक्वल टू टाइम प्लस ॲक्शन ही घेतली होती. राईट, आणि त्यात सुद्धा हा जो टाइम आहे त्याला आपण काय म्हणतो रे? ड्युरेशन ऑफ वर्क, की किती वेळ म्हणजे किती टाइम त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेला आहे, ड्युरेशन याच्याबद्दल बोलतोय. आणि ॲक्शन म्हणजे काय असेल? वर्क डन, की काय काम झालेलं आहे म्हणजे टाइम प्लस ॲक्शन. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर आपण पुन्हा या डेफिनेशनला थोडंसं अजून काय केलं होतं रे, की थोड्याशा छोट्या छोट्या काय म्हणू डिवाईड केलं होतं. आणि या डिव्हिजनमध्ये आपण असं सुद्धा बघितलं होतं, हा जो टाइम आहे याला आपण काय करतो रे? 3 फेजेसमध्ये डिवाईड करतोय. 3 फेजेस कोणत्या? प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आणि ज्यावेळेस आपण प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट टाइम असं आपण म्हणतोय, प्रेझेंट टाइम म्हणजे काय असेल रे? नाव ऑर टुडे. एखादी गोष्ट काय होतीये? आत्ता होते, जसं आपला क्लास चालू आहे. राईट, आत्ता घडतीये किंवा आजच्या दिवसात आपला क्लास आहे म्हणजे काय? प्रेझेंट टाइम. आणि एक्झाम्पल घेतलं होतं आपण, ही इज ॲन आर्टिस्ट. त्यानंतर पुन्हा पास्ट टाइम, याच्यामध्ये काय म्हणतो रे आपण? बॅक देन, ती गोष्ट आधीच होऊन गेलेली आहे. मग ती मे बी यस्टरडे असू शकते, लास्ट वीक असू शकते, लास्ट मंथ, लास्ट इयर. ही जी आहे की ती ॲक्शन होऊन गेलेली आहे, ते वर्क ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे तो काय असेल रे आपला? पास्ट टाइम. फॉर एक्झाम्पल, ही वॉज ॲन आर्टिस्ट. ओके, तो आर्टिस्ट होता म्हणजे तो आता ते आर्टिस्ट किंवा त्याचं जे काम आहे तो आता तो करत नाहीये, मे बी त्याने रिटायरमेंट घेतली असेल असं. ओके, आणि त्यानंतर फ्युचर टाइम. फ्युचरमध्ये आपण काय म्हणतो रे? हा जो टाइम आहे तो काय आहे? येट टू कम ऑर येट टू हॅपन. किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, की तो अजून आलेला वेळ नाहीये म्हणजे तो मे बी उद्या असू शकतो, मे बी नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर असं असू शकतं, की ज्याच्यामध्ये ती ॲक्शन अजून झालेली नाहीये. प्लॅन आहे पण झालेली नाहीये. असं की आपण काय केलं होतं? टाईमला 3 फेजेसमध्ये डिवाईड केलेलं आहे. जसं आपण टाईमला डिवाईड केलं आहे तसंच आपण काय केलं होतं रे? आपल्या ॲक्शन्सला सुद्धा डिवाईड केलं होतं. त्या कोणत्या फेजेसमध्ये? इथे आपला एक ॲड करायचं आहे. याच्यामध्ये काय होतं रे? ॲक्शन्स 4 फेजेसमध्ये आपण काय केलं? डिवाईड केलेलं आहेत. फर्स्ट जी होती तिचं नाव काय? इनडेफिनाइट ऑर सिम्पल ॲक्शन्स, ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी म्हटलं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही आहे की एक्झॅक्टली ॲक्शन ती कंप्लीट झाली आहे की नाही झाली आहे. जस्ट सिम्पली मेन्शन्ड, त्या ज्या ॲक्शन्स आहेत, ॲक्शन्स वर सिम्पली मेन्शन्ड, त्या मेन्शन केलेल्या आहेत फक्त. जसं आपण कॉन्टिन्युअसबद्दल काय म्हणतो रे? ॲट द मोमेंट, या मोमेंटला ती ॲक्शन आत्ताच चालू आहे. जसं आपला क्लास हा चालू आहे. राईट, म्हणजे ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग ॲक्शन इज गोईंग ऑन. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो? ॲक्शन कशा आहेत? कॉन्टिन्युअस. त्यानंतर थर्ड जे आहे कोणती रे? परफेक्ट. परफेक्ट आहे म्हणजे काय रे? ॲट सर्टन पॉईंट ती जी ॲक्शन आहे ती कशी असणार आहे? कंप्लीट झालेली असणार आहे. ॲक्शन इज कम्प्लिटेड ॲट सर्टन पिरियड ऑफ टाईम. एका ठराविक काळामध्ये, विशिष्ट वेळेमध्ये ती ॲक्शन आहे ती संपलेली आहे. ओके, आणि त्यानंतर चौथी जी ॲक्शन आहे, चौथीला आपण काय म्हणूयात रे? ती आहे परफेक्ट कॉन्टिन्युअस. परफेक्ट इथे घेऊयात, ती असेल आपली परफेक्ट कॉन्टिन्युअस. ओके, आता परफेक्ट कॉन्टिन्युअसमध्ये आपण काय म्हणू शकतो रे? परफेक्ट आहे म्हणजे संपली आहे आणि कॉन्टिन्युअस आहे म्हणजे चालू आहे असं आहे का? नाही, म्हणजे ती ॲक्शन पास्टमध्ये सुरू झालेली आहे आणि ती काही काळासाठी ती ॲक्शन चालूच आहे. पास्टमध्ये चालू होऊन ती प्रेझेंटमध्ये सुद्धा ॲक्शन चालूच आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो ते काय असेल रे? आपला परफेक्ट कॉन्टिन्युअस, की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ॲक्शन इज स्टील गोईंग ऑन. ओके, हे झाले आपल्या ॲक्शन्स. काल आपण प्रेझेंट टेन्स आपला ऑलरेडी पाहिलेला आहे. त्यानंतर आपण असं पाहिलं होतं की ज्यावेळेस आपण काय करतोय? टाईमला आणि ॲक्शन्सला मर्ज करतोय
त्यावेळेस आपल्याला पुन्हा आपले 12 टाइप्स मिळतात. कसं असेल रे? सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. प्रेझेंट कॉन्टिन्युअस, पास्ट कॉन्टिन्युअस, फ्युचर कॉन्टिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. आणि लास्ट वन प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस, फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस. असे आपले 12 टाइप्स मर्ज केल्यानंतर आपल्याला मिळत आहेत. हे झालं आपण कालचं जे पाहिलं होतं. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं रे? त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत की आपण प्रेझेंट टेन्समध्ये कशा कंडिशन्स बघतो हे झालेलं होतं. त्यामुळे आता आज आपण तर प्रेझेंट टेन्स जास्त आपण बघणार नाही आहे. आपला आजचा जो मेन फोकस असेल तो कशावर असेल? आपल्या पास्ट टेन्सवर. ओके, जसं आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे पास्ट टेन्स म्हणजे कसे असणार आहेत रे? ते ओके पास्ट टाईम, बॅक देन, की ती ॲक्च्युली झालेली गोष्ट आहे आणि त्याबद्दल आपण बोलतोय. ओके, पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट पहिलाच जो असेल सिम्पल पास्ट आणि पास्ट इनडेफिनेट आपण दोन्ही नावं यूज करू शकतो. कारण सिम्पल असं आपण का म्हणतोय? कारण ॲक्शन्स आर सिम्पली मेन्शन्ड. We have no idea about length of action or it's whether they are completed or not. Actions complete आहेत की नाही आपल्याला माहिती नाही आहे. ओके, आणि indefinite म्हणजे not sure, राईट? हे झालं आपल्या नावाबद्दल. आज आपण पुन्हा पास्ट टेन्समध्ये जसं आपण काल पाहिलं होतं की प्रेझेंट टेन्सच्या काय कंडिशन्स आहेत तशाच पास्टमध्ये सुद्धा काही कंडिशन्स असणार आहेत त्या आपल्याला बघायच्या. ओके, फर्स्ट कंडिशन आहे आपली. First condition, to indicate an action that happened in the past and to report complete actions. It used often in recounts. Okay, आता पहिलंच याच्यामधलं to indicate an action that happened in the past. की अशा actions simple पास्ट इनडेफिनेटमध्ये आपण काय मेन्शन करतो रे? अशा ॲक्शन्स ज्या पास्टमध्ये होऊन गेलेल्या आहेत. बॅक देन, यस्टरडे, लास्ट इयर, लास्ट वीक, हे जे आहे म्हणजे त्या ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत. अशा ॲक्शन्स आपण इथे मेन्शन करतो. त्यानंतर पुढे काय म्हणतो रे आपण? अँड टू रिपोर्ट कम्प्लिटेड ॲक्शन्स, की त्या पास्टमध्ये झाल्यात आणि त्या कशा आहेत? कम्प्लीट आहेत. ओके, त्या अर्धवट नाही आहेत, त्या कम्प्लिटेड. इट इज युज्ड ऑफन इन रिकाउंट्स, म्हणजे रिकाउंट्स म्हणजे आपण काय म्हणत? रिकॉल करण्यासाठी, की एखादी ॲक्शन आपण आधी कधीतरी केलेली आहे, ती कंप्लीट झालेली आहे, पण तरीसुद्धा आपण असं काय म्हणतो की रिमेंबर, अशा अर्थाने आपण जे म्हणतो की आधीच्या जुन्या ज्या आठवणी असतात किंवा कुठली तरी मेमरी आपण सांगत असतो त्यावेळेस त्या मोस्ट ऑफ द टाईम आपण कशात सांगतो? सिम्पल पास्टमध्ये. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघूया. आय सॉ हर फ्यू इयर्स ॲगो. आता इथे आपण काय म्हणतो रे? थोडासा कलर चेंज करूयात. ओके, फर्स्ट की ओके जसं आपण काल घेतलं होतं आपलं जे स्ट्रक्चर आहे की आपल्याला कोणतंही सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे रे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, या 3 गोष्टी तर आपल्याला गरजेच्याच आहेत. मग आता त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघूया. सिम्पल पास्टमध्ये आपला सब्जेक्ट तर फिक्स आहे, सब्जेक्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहेच. सब्जेक्टसोबत वर्ब आहे, पण आता हा जो वर्ब आहे तो आता यावेळेस मात्र त्याने त्याचा फॉर्म बदललेला आहे की आपण प्रेझेंट टेन्समध्ये V1 आणि परफेक्टमध्ये V3 याचा यूज केला होता. पण हा सिम्पल पास्ट और पास्ट इनडेफिनेट हा असा टेन्स आहे ज्याच्यामध्ये आपण वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो अँड देन ऑब्जेक्ट, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. हे आपलं स्ट्रक्चर असणार आहे आपल्या सिम्पल पास्ट और पास्ट इनडेफिनेटसाठी. ओके, आता बघूया ते स्ट्रक्चर आपल्याला इथे मिळते का? आय, सब्जेक्ट म्हणजे कोण असतो रे? ॲक्शन डुअर आय. त्यानंतर आय सॉ हर, इथे कोणती ॲक्शन झाली आहे रे? सॉ, बघण्याची. ओके, आणि इथे काय? सॉ, सी सॉ सीन, सी सॉ सीन, म्हणजे हा जो V2 आहे तो काय आहे? सॉ. म्हणजे इथे आपल्याला सब्जेक्ट मिळालेला आहे, त्यानंतर V2 सेकंड फॉर्म ऑफ वर्ब मिळालेला आहे आणि कोणाला पाहिलेलं आहे? आय सॉ हर, म्हणजे ही ॲक्शन रिसिव्हर कोण आहे? हर, म्हणजे इथे आपल्याला ऑब्जेक्ट मिळालेला आहे. आणि आपला हा जो कॉम्प्लिमेंटरी पार्ट ऑफ द रिमेनिंग आहे पुढे काय सांगतो रे? अ फ्यू इयर्स ॲगो, काही वर्षांपूर्वी मी तिला पाहिलं होतं असं आपण इथे सांगतोय. आणि हे काय सांगतंय? पास्ट ॲक्शन, पास्टमध्ये झालेली ती ॲक्शन आहे. ओके, ज्यावेळेस आपल्याला सिम्पल पास्ट हा करायचा आहे त्यावेळेस आपण काय करतो रे? आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे त्या सेंटेन्समध्ये
येस, त्या सेंटेन्समध्ये आपल्या काय आहे का, सब्जेक्ट आहे का, त्यानंतर आपला वर्ब जो सेकंड फॉर्ममध्ये आहे का आणि ऑब्जेक्ट आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. पास्ट ॲक्शन दिलेली आहे का हे आपण बघतोयच. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल काय सांगतं रे आपल्याला, शी कम्प्लिटेड हर असाइनमेंट. कम्प्लिटेड ॲक्शन्स जसं आपण मगाशी वरती पाहिलं होतं की काय शो करतं रे, सिम्पल पास्ट की ॲक्शन पास्टमधले ॲक्शन कशा आहेत, कम्प्लीट आहेत, ज्या ऑलरेडी संपलेल्या आहेत, झालेल्या आहेत ते सांगतंय. पुन्हा शी ॲक्शन डोअर कोण आहे, शी ती. ओके, म्हणजे आपला सब्जेक्ट आहे. त्यानंतर कम्प्लिटेड. ओके, इथे ॲक्शन झाली आहे कम्प्लीट करण्याची, पूर्ण करण्याची. कम्प्लिटेड रेग्युलर वर्ब फॉर्ममध्ये येतो हा, राईट. म्हणजे हा आपला V2. शी कम्प्लिटेड व्हॉट, हर असाइनमेंट. म्हणजे हा आपला काय आहे रे, ऑब्जेक्ट, ज्याच्यावरती ॲक्शन झाली आहे तो आपला काय आहे, ऑब्जेक्ट. आणि हे कशाच्या कोणत्या केसमध्ये येते, कम्प्लिटेड ॲक्शन्स. ओके, त्यानंतर रिकाउंटमध्ये काय येते ते बघूयात. दे वेंट टू मनाली लास्ट वीक. आता इथे पुन्हा ॲक्शन डूअर कोण आहे रे, दे. म्हणजे हा आपला काय आहे, सब्जेक्ट. हा आहे आपला सब्जेक्ट. दे वेंट. ओके, कोणती ॲक्शन झाली आहे, वेंट जाण्याची. गो वेंट गॉन. इथे जाण्याची ॲक्शन झाली आहे म्हणजे हा आपला सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला मिळालेला आहे. आणि ते कुठे गेले आहेत, टू मनाली. म्हणजे हा आपला काय आहे रे, इथे ऑब्जेक्ट. कुठे गेले ते, मनाली. ओके, आणि पुढे काय सांगितलंय, लास्ट वीक, मागच्या आठवड्यामध्ये. म्हणजे एखादी गोष्ट रिकॉल केली जाते, आठवून सांगितली जाते, त्यावेळेस आपण ती कुठे म्हणतो, ती सिम्पल पास्टमध्ये यूज होते. ओके, हे झालं आपल्या पहिल्या केसबद्दल. त्यानंतर पुढे बघूया. पुढचं काय सांगतं आपल्याला, टू इंडिकेट. ओके, टू इंडिकेट पास्ट हॅबिट्स, की जे आपल्या पास्टमधल्या हॅबिट्स आहेत. ऑर रिपीटेड इव्हेंट्स दॅट आर नाव ओव्हर, की रिपीटेडली ज्या गोष्टी व्हायच्या पण त्या आता संपलेल्या आहेत, आता त्या पुन्हा आपण करत नाही. त्यानंतर जर पहिल्यांदा पाहिलं टू इंडिकेट पास्ट हॅबिट्स, पास्टमधल्या त्या हॅबिट्स आपण इथे शो करतोय. जसं की फर्स्ट एक्झाम्पल, आय वेंट टू बाथ इन द रिव्हर एव्हरी डे इन माय यंगर डेज. ओके, आता इथे एक्झाम्पल काय मिळाले रे आपल्याला, आय हा आपला सब्जेक्ट आहे. आय, ओके, काय ॲक्शन झाली इथे, जाण्याची. म्हणजे आपला काय रे, V2. गो वेंट गॉन, V2 आहे. आय वेंट कुठे, टू बाथ. ओके, म्हणजे आपला ऑब्जेक्ट आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यानंतर पुढे काय सांगितले रे, एक पास्ट हॅबिट मेन्शन केलेली आहे. कुठे, टू बाथ इन द रिव्हर एव्हरी डे इन माय यंगर डेज, की ज्यावेळेस मी लहान होतो असं इथे सांगितलं जाते, राईट. म्हणजे हा काय आहे आपला, जे टू इंडिकेट पास्ट हॅबिट्स. ओके, त्यानंतर पुढचा पार्ट बघूया. रिपीटेड इव्हेंट्स दॅट आर नाव ओव्हर. रिपीटेड इव्हेंट्स म्हणजे काय रे, शी ऑलवेज. ओके, ऑलवेज इथे काय सांगितलंय की नेहमी अशा अर्थाने यूज झालाय. सब्जेक्ट शी आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, आपला ॲक्शन डूअर शी. ऑलवेज ड्रँक, ड्रिंक ही आपली ॲक्शन आहे म्हणून इथं काय रे आपला ड्रँक वर्ब आहे. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ओके, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यानंतर ड्रँक, V2. ओके, शी ऑलवेज ड्रँक टी इन द काय, टी. म्हणजे हा आपला इथे काय आहे, ऑब्जेक्ट. आणि पुढे काय सांगितलंय, ती कशी रिपीट होते, इन द मॉर्निंग. ओके, काय आहे ती, पास्ट हॅबिट आहे जी रिपीटेडली होतीये. किंवा हे सुद्धा जे आपलं एक्झाम्पल आहे एव्हरी डे असं सांगितलंय म्हणजे ती ॲक्शन रिपीटेडली होतीये हे सांगण्यासाठी यूज झालेले आहेत. ओके, आणि ह्या सगळ्यांसाठी आपण काय यूज करतो, रिपीटेड ॲक्शन्स किंवा रिपीटेड इव्हेंट्स आहेत. टू इंडिकेट पास्ट हॅबिट्स ऑर रिपीटेड इव्हेंट्स. रिपीटेड इव्हेंट्स, ओके, रिपीटेड इव्हेंट्स दॅट आर नाव ओव्हर, जे आत्ता होत नाही. त्यानंतर पुढे बघूया पुढची काय कंडिशन आहे आपल्याला. थर्ड कंडिशन, द हॅबिच्युअल पास्ट कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड बाय युजिंग यूज टू. ओके, आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, आय यूज टू डू दॅट बट आय डोंट डू नाव, असं जे असतं. म्हणजे काय, आय यूज टू डू दॅट, की जे आपला पास्ट हॅबिट्स आहेत त्यासुद्धा आपण काय करतोय, हॅबिच्युअल पास्ट
कॅन. ओके, जसं आपण प्रेझेंटमध्ये सुद्धा म्हटलं होतं की ज्या हॅबिच्युअल ॲक्शन्स आहेत त्या आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये यूज करतो, तसंच इथे पास्टमधल्या ज्या हॅबिच्युअल ॲक्शन्स आहेत त्या आपण सिम्पल पास्टमध्ये ॲड करतोय. बघूयात. माय ब्रदर यूज टू प्ले. ओके, माय ब्रदर यूज टू प्ले व्हिडिओ गेम्स ऑल नाईट. माय ब्रदर हा इथे आपला काय आहे रे, हा आपला सब्जेक्ट आहे. माय ब्रदर, ॲक्शन कोणती होती, यूज. ओके, ॲक्शन कोणती आहे, प्ले होण्याची आहे. पण याच्या आधी काय आलंय, यूज टू. पास्ट हॅबिट शो करण्यासाठी आपण काय यूज करतोय, यूज टू. त्यानंतर काय यूज टू होता, प्ले व्हिडिओ गेम्स ऑल नाईट. की ज्यावेळेस आपण काय करतोय, त्या पास्ट, द हॅबिच्युअल पास्ट कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड बाय युझिंग यूज टू. पास्ट हॅबिट शो करण्यासाठी आलेला आहे यूज टू. ओके, आणि त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया. शी कम्प्लिटेड हर असाइनमेंट. पुन्हा आपण यूज केले कम्प्लिटेड ॲक्शन्स जे आहेत ते दाखवण्यासाठी शी कम्प्लिटेड हर असाइनमेंट, जे आपण मागे पाहिलेले ऑलरेडी. त्यानंतर आय यूज टू ड्रिंक. आय हा आपला सब्जेक्ट आहे ऑलरेडी. त्यानंतर इथे काय आलेलं आहे, यूज टू. आणि त्यानंतर यूज टू यूज झालेला आहे. ओके, यूज टू, त्यामुळे आपल्या वर्बचा फर्स्ट फॉर्म इथे आलेला आहे. आणि हा मात्र काय आहे, पास्ट हॅबिट, ईडी लागला आहे म्हणजे तो ऑलरेडी पास्टमध्ये. सब्जेक्ट प्लस V2, देन आय यूज टू लाईक कॉफी मोर दॅन टी. म्हणजे मला आवडत होतं काय, कॉफी मोर दॅन टी. क्लिअर आहे. म्हणजे इथे आपण काय करतोय, आपल्या पास्ट हॅबिट शो करण्यासाठी यूज टूचा वापर करत आहोत. ओके, नेक्स्ट कंडिशन काय बघूयात. समटाइम्स दिस टेन्स इज यूज्ड विदाउट ॲन ॲडवर्ब ऑफ टाईम. की ज्याच्यामध्ये टाईम डिनोट केला जातोय, असे ॲडवर्ब्स इथे यूज होत नाहीत. इन सच केसेस द टाईम मे बी इदर इम्प्लाइड ऑर इंडिकेटेड बाय द कॉन्टेक्स्ट. म्हणजे कसं रे, इन सच केसेस द टाईम मे बी इदर इम्प्लाइड, की याच्यामध्ये काय म्हणूयात, इम्प्लाइड म्हणजे काहीतरी आपल्याला असा कॉन्टेक्स्ट आहे ज्याच्यावरून तो टाईम समजतोय किंवा आपण गेस करू शकतोय, अशा अर्थाने. इम्प्लाइड ऑर इंडिकेटेड बाय कॉन्टेक्स्ट, की काहीतरी रेफरन्स आपल्याला तिथे मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय विजिटेड द एलिफंट फॉल्स इन शिलाँग. आय विजिटेड. ओके, आता इथे काय केलेलं आहे, ॲडवर्ब ऑफ टाईम मेन्शन केलेला नाही आहे की कधी, हे आपल्याला समजत नाही आहे. मग इथे काय म्हटलं रे, टाईम मे बी, टाईम मे बी. ओके, आला का रे, नाही आलेला. खूप जास्त पुढे आलो का आपण, मला असं वाटतंय आपण मिस केलेला आहे. ओ यस, हां. शी वॉच्ड. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, आय विजिटेड द एलिफंट फॉल्स इन शिलाँग. आता इथे काय सांगितलेलं आहे का रे, टाईम तर मेन्शन केलेला नाही आहे, पण इथे काय सांगितलं आहे, टाईम मे बी इदर इम्प्लाइड ऑर इंडिकेटेड बाय कॉन्टेक्स्ट. ओके, कधी केलेला आहे, आय विजिटेड द एलिफंट फॉल, कधी, इन शिलाँग. ओके, ज्यावेळेस ते आपला जो हा कोणी रायटर असेल, जो कोणी सांगणार आहे, तो कुठे होता, शिलाँगमध्ये. म्हणजे काय, हा काय आहे, इंडिकेटेड बाय कॉन्टेक्स्ट, की काहीतरी रेफरन्स तिथे मिळणार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. शी वॉच्ड ऑल द सीझन्स ऑफ द सिरीज द क्राऊन. ओके, आता इथे फक्त आपल्याला कॉन्टेक्स्ट मेन्शन केलेला आहे. शी वॉच्ड ऑल सीझन्स, की तिने सगळे सीझन्स पाहिलेले आहेत, पण याच्यामध्ये कोणत्या ह्याचे आहेत हे मात्र सांगितलेलं, म्हणजे कधी पाहिलेले आहेत हे सांगितलेलं नाही आहे. ओके, बघूयात पुढे. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे आपली, बघूयात काय नेक्स्ट कंडिशन. टू इंडिकेट अनदर ॲक्शन. ओके, एक दुसरीच ॲक्शन आहे, विच हॅपन्ड इन द मिडल ऑफ अ लॉंगर ॲक्शन, की एक ॲक्शन आहे जी होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतोय आणि त्याच ॲक्शनमध्ये दुसरी एक ॲक्शन होतीये, हे सांगण्यासाठी आपण काय यूज करतोय, सिम्पल पास्ट टेन्स. बघूयात. फॉर एक्झाम्पल, द पेशंट हॅड पास्ड अवे. जो पेशंट आहे, पास्ट अवे, मध्येच एक ॲक्शन झाली आहे, कशाच्या, बिफोर द ॲम्ब्युलन्स अराइव्ड. ॲम्ब्युलन्स येण्याआधीच ही जी ॲक्शन आहे, हिला खूप जास्त वेळ लागला आहे, तो ती ऑलरेडी
प्रोसेसमध्ये होते आणि त्याच वेळी काय झालंय, पेशंट काय झालेला आहे, हॅड पास्ड अवे. हे सांगण्यासाठी की ज्यावेळेस दोन ॲक्शन्स होत आहेत आणि त्यातली एक खूप जास्त वेळासाठी चालते आणि दुसरी एक शॉर्ट टाईमसाठी आहे, त्यावेळेस आपण काय यूज करतोय, सिम्पल पास्ट. अँड सेकंड एक्झाम्पल, द चिल्ड्रन वेंट आउट टू प्ले while the teacher was arranging the files. ओके, की ज्यावेळेस टीचर फाईल्स अरेंज करतायत त्यांना वेळ लागतोय, त्याच वेळेस सगळे जी मुलं आहेत, चिल्ड्रन आहे, ते बाहेर खेळायला गेलेले आहेत. चिल्ड्रन वेंट, went out to play while teacher was arranging the files. क्लिअर आहे इथपर्यंत? आता बघूया पुढे काय आहे आपल्याला. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे काय रे, की देर इज ॲब्सन्स ऑफ नेगेशन, की त्याच्यामध्ये कोणताही नेगेटिव्ह वर्ड नाही आहे. नो, नन, नेव्हर, नन ऑफ दिस, नीदर, नॉर असे जे काय म्हणत की ज्या फ्रेजेस असतील किंवा नेगेटिव्ह वर्ड्स आहेत यांचा सेंटेन्समध्ये ॲब्सन्स आहे, त्यावेळेस ते सेंटेन्स कसे असतात, अफर्मेटिव्ह, होकारार्थी. ओके, आता ते कसे लिहायचे आपल्या सिम्पल पास्टमध्ये ते बघूयात. सब्जेक्ट, ओके, सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, सिंग्युलर और प्लुरल, then plus second form of verb and then the remaining part of sentence. For example, Tina shared the apple with her friends. Tina हा आपला सब्जेक्ट आहे जो सिंग्युलर आहे. त्यानंतर इथे काय आलं रे, डायरेक्ट आपला सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, शेअर, शेअर्ड, शेअर्ड असे थर्ड फॉर्म येतोय. रेग्युलर वर्ब येत आहे, राईट. याच्यामध्ये आलेला आहे टीना सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब अँड देन रिमेनिंग पार्ट ऑफ आर सेंटेन्स ऑफ द ऑब्जेक्ट. हा आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यानंतर पुढे बघूयात, अफर्मेटिव्ह झालेला आहे, नेगेटिव्ह. आता नेगेटिव्ह आपलं जे नाव आहे तेच काय सांगते रे, नेगेटिव्ह, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, नेगेशन शो करणारा वर्ड असणार आहे. मग आता बघूयात याचं स्ट्रक्चर कसं आहे. सब्जेक्ट तर आहेच, मग तो सिंग्युलर असू शकतो किंवा प्लुरल असू शकतो. त्यानंतर पुढे काय असेल रे, आपण इथे यूज करतोय डिड नॉट. याचा यूज होतोय आता कारण हा पास्टमध्ये आहे आणि हे सांगण्यासाठी आपण काय करतोय, डिड हे आपलं हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये यूज करतोय. आणि ते डिड एकटंच येते का, नाही, तर सोबत नॉट हा वर्ड येतोय. शी डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. शी डिड नॉट गो टू द स्कूल येस्टरडे. आता इथे काय केलं रे, डिड नॉट, डू, डिड, डन, राईट. याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिड हा यूज केलेला आहे सेकंड फॉर्म डूचा, त्याच्यामुळे काय केलं आहे इथे आपण गो आपला फर्स्ट फॉर्ममध्ये आलेला आहे. ओके, त्यानंतर वी कुडंट अटेंड द सेमिनार. आता याच्यामध्ये कुड नॉट असा जो आहे काय आहे, पास्टमध्ये आहे किंवा नेगेटिव्ह आहे, म्हणून आपला हा सेंटेन्स असा फॉर्म होतो आहे की किंवा त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये येतो आहे. की ज्यावेळेस आपला सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे ना, नेगेटिव्ह आहे, त्यावेळेस आपण हे स्ट्रक्चर फॉलो करणार. स्ट्रक्चर कसं असेल रे, की सब्जेक्ट प्लस मग तो सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, त्यासोबत डिड नॉट यूज करणार. आता ही जी केस आहे ही कशाची रे, ही मॉडल ऑक्झिलरीजची आहे, त्याच्यामुळे आपण फोकस कशावर करणार आहे, आपल्या फर्स्ट केसवर. डिड नॉट, देन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब अँड देन रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. नेक्स्ट, ओके, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय रे, की ज्याच्यामध्ये इंट्रोगेशन, टू आस्क क्वेश्चन, की जिथे प्रश्न विचारले जात आहेत त्यावेळेस ते काय असतं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे याच्यामध्ये काय असू शकतात रे, वर्बल क्वेश्चन्स ज्याचा आन्सर येस किंवा नो असणार आहे, किंवा WH वर्ड्स यूज करून क्वेश्चन विचारले असणार आहेत. व्हॉट इज युअर नेम, WH वर्ड आहे हा, राईट. किंवा इज युअर नेम, किंवा इथे असं, आता इथे काय म्हणूयात की डज ही लाईक टू वॉच मूवीज, हे सुद्धा डज ही असं आपण म्हणतोय. किंवा आता इथे पास्टमध्ये आहे तर पास्टचे एक्झाम्पल्स काय आहेत ते आपण बघूयात. ओके, स्ट्रक्चर कसं असणार आहे आपलं, डिड. डिड काय यूज करतो आपण, कारण आपण पास्टमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बघतोय. आणि प्रेझेंटसाठी आपण काय बघितले रे, डू आणि डज. डू यू लाईक मूवीज, डू यू लाईक मूवीज कसं होतं, आपल्या प्रेझेंटमध्ये होतं. डज ही लाईक मूवीज, डज ही लाईक मूवीज हा कशामध्ये आहे, ज्यावेळेस सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यावेळेस डज, आणि ज्यावेळेस सब्जेक्ट आपला प्लुरल आहे त्यावेळेस डू. मात्र आपल्या
पास्टमध्ये आपण सगळ्या सिंग्युलर और प्लुरल सगळ्यांसाठी डिडच यूज करतोय. बघूया डिड सोबत काय असेल आपला सब्जेक्ट सिंग्युलर और प्लुरल फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. बघूया वेर यू. ओके वेर यू लेट ॲट द फंक्शन. वेर यू लेट. आता इथे काय झालेलं आहे यू आलेला आहे म्हणून आपण इथे यूज केलेला आहे वेर. वेर यू लेट. त्यानंतर आता याचा आन्सर कसं असेल रे येस और नो. वेर यू लेट ॲट द फंक्शन. नो आय वॉज ऑन अ टाईम. क्लिअर आहे असं. त्यानंतर नेक्स्ट वेर वॉज दॅट साऊंड कमिंग फ्रॉम. वेर WH काय रे क्वेश्चन वर्ड प्लस डिड and then subject singular or plural and first form of verb. where आलेला आहे helping verb इथे was. where was that. जर आपल्या सेंटेन्समध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब असेल तर मात्र आपल्याला डिड यूज करायची गरज नाही आहे. पण जर हेल्पिंग वर्ब नसेल त्या सिच्युएशनमध्ये आपण डिड यूज करणार. वेर वॉज दॅट साऊंड कमिंग फ्रॉम क्वेश्चन मार्क हा मात्र आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके सो इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे सिंपल पास्ट और द इनडेफिनाइट पास्ट टेन्स. पुढचा जो आहे आपला तो आहे पास्ट कॉन्टिन्युअस. म्हणजे काय रे कॉन्टिन्युअस म्हणजे ती ॲक्शन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग ॲक्शन इज स्टील गोईंग ऑन. ती ॲक्शन अजून चालूच आहे संपलेली नाही आहे. पण आता हे कुठे हे आता पास्टमध्ये आहे. ओके बघूयात आपण सिंपल पास्टमध्ये काय म्हणत होतो की ते कंप्लीटनेस शो करतोय. सिंपल पास्टमध्ये ती ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. पण आता इथे मात्र काय आहे ते बघूयात. टू इंडिकेट अन ॲक्शन दॅट वॉज हॅपनिंग. ओके ती ॲक्शन होत होती कधी ॲट सम टाईम इन द पास्ट की पास्टमध्ये काही टाईम म्हणजे एका वेळासाठी ती ॲक्शन चालू होती. द टाईम ऑफ ॲक्शन मे और मे नॉट बी इंडिकेटेड की कोणत्या वेळेला ती ॲक्शन चालू होती हे मात्र तिथे असेलच असं मात्र नाही आहे. पण ती ॲक्शन चालू होती हे मात्र आपल्याला इथे समजणार आहे. क्लिअर आहे. पुन्हा बघूयात की याच्यामध्ये आपलं जे स्ट्रक्चर आहे सिंपल पास्टचं पास्ट कॉन्टिन्युअसचं स्ट्रक्चर असेल सब्जेक्ट. आता मात्र जसं आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअसमध्ये बघितलं होतं इथे हेल्पिंग वर्ब्सचं ॲडिशन होतं आहे. आता इथे येणारा ॲम इज आर आपण कुठे पाहिले होते प्रेझेंटमध्ये. तर वॉज आणि वेर आता आपण कुठे बघणार आपल्या सिंपल पास्टमध्ये. वॉज वेर आता काय असेल रे वॉज वेर. ॲक्शन कॉन्टिन्युअस आहे ती ॲक्शन चालू आहे सांगतोय आपण म्हणून वर्ब विथ ING अँड देन ऑब्जेक्ट. ओके हे आपलं असं स्ट्रक्चर असेल. Subject plus was where then verb with ING and object. क्लिअर आहे. आता असं आपलं फर्स्ट एक्झाम्पल होतं की आपला जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे रे सिंग्युलर आहे. म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर होता म्हणून आपला आलेला हेल्पिंग वर्ब कसा होता वॉज. त्यानंतर अगेन वॉज सब्जेक्ट सिंग्युलर तर वॉज आलेला आहे. त्यानंतर वर्ब विथ ING ॲक्शन पास्टमध्ये ती चालू होती म्हणून काय झालेलं आहे वर्ब विथ ING. अँड देन काय प्ले करत होती ती कशावर ॲक्शन झालेली आहे द पियानो. ओके द पियानो म्हणजे हे काय आपलं ऑब्जेक्ट विथ कॉम्प्लिमेंट. पियानो द होल डे. क्लिअर आहे. आपलं जे स्ट्रक्चर आहे आपल्याला स्ट्रक्चर मिळालेलं आहे का सब्जेक्ट प्लस वॉज वेर प्लस वर्ब विथ ING अँड देन ऑब्जेक्ट. क्लिअर आहे. हे आपलं पास्टमधलं स्ट्रक्चर असं असणार आहे. पुढे बघूया नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपल्याला दे वेर. ओके जसं आपण मगाशी म्हटलेलं आहे की इथे काय आहे रे आपला जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट काय आहे प्लुरल आहे. सब्जेक्ट प्लुरल तर यूज झालेला हेल्पिंग वर्ब काय आहे वेर. हेल्पिंग वर्ब विथ ॲक्शन कॉन्टिन्युअस चालू होती पास्टमध्ये म्हणून वर्बला ING. अँड कुठे दे वेर गोईंग कुठे ऑन अ ट्रीप. ओके म्हणजे हे आहे आपलं ऑब्जेक्ट. टू गोवा हा आपला कॉम्प्लिमेंट पार्ट असेल की क्लिअर आहे की आपलं सेंटेन्स आहे याला आपण जरा काय करूया की थोडंसं फ्रॅगमेंट्स केलेले त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले ज्यावेळेस आपल्याला समजतं आहे की सब्जेक्ट आहे सब्जेक्ट प्लुरल आहे
तर आपला ॲड झालेला हेल्पिंग वर्ब वेअर आहे. त्यानंतर ही गोष्ट मात्र फिक्स राहणार आहे. ओके, एकच मिनिट. जो आपला वर्ब असेल की ज्यावेळेस मी कॉन्टिन्युअस ॲक्शन्स असं म्हणणार आहे, मग तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर असेल, तर त्या सगळ्यांसाठी ॲक्शन कॉन्टिन्युअस आहे. याचा अर्थ काय असणार आहे रे? ती ॲक्शन कशी असणार आहे? वर्बला INGच लागणार, तिथे चेंज होणार नाही. ती गोष्ट फिक्स आहे. प्रेझेंटमध्ये सुद्धा काय म्हणतो रे? आय ॲम गोईंग. इथं कसं झालं असतं? दे आर गोईंग ऑन अ ट्रिप टू गोवा. दे आर प्रेझेंट असतं तर. पास्टमध्ये काय झालं आता? दे वेअर गोईंग टू अ ट्रिप टू गोवा. राईट? पास्टमध्ये वॉज वेअर यूज करतोय. फ्युचरमध्ये अजून काय आहे ते आपण बघणारच आहोत. क्लिअर आहे? पुढे बघूयात सेकंड कंडिशन. यूज्ड विथ. आता मात्र इथे काय करतात रे? टाईमचा रेफरन्स देणारे कॉन्टेक्स्ट यूज होत आहेत. यूज्ड विथ, ऑलवेज, कंटिन्यूली, एक्सेट्रा फॉर पर्सिस्टंट हॅबिट्स इन द पास्ट. की काही हॅबिट्स आहेत ज्या काय होत्या? पर्सिस्टंट म्हणजे बऱ्याचशा काय म्हणत की काही काळासाठी कंटिन्यू राहिलेल्या आहेत. अशा हॅबिट्ससाठी आपण इथे काय करतोय? पास्ट कॉन्टिन्युअस यूज करतोय. फॉर एक्झाम्पल, रामी वॉज ऑलवेज वर्किंग हार्ड. रामी. ओके, सब्जेक्ट आहे आपला रामी. देन सब्जेक्ट मिळालेला आहे. सब्जेक्ट प्लस रामी हा काय रे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून इथे काय आहे? वॉज. हेल्पिंग वर्ब वॉज आहे. देन पुढे बघूयात. ऑलवेज, नेहमीच. ओके, हे सांगण्यासाठी एक ॲडवर्ब आला आहे, ऑलवेज. अँड देन पुढे काय रे? आपल्या वर्बला ING लागलेला आहे. वर्ब म्हणजे ती ॲक्शन कशी होती? पास्टमध्ये ती नेहमीच हार्डवर्क करत होती असं आपण सांगतोय. वर्किंग, सब्जेक्ट अँड देन ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? स्ट्रक्चर सेम होतोय. त्यामध्ये कधी कधी काय होणार? काही ॲडिशन्स होणार आहेत, काही मायनस म्हणजे काही सबस्ट्रॅक्शन्स होणार आहेत. पुढे एक्झाम्पल बघूया. द मदर वॉज कंटिन्युअली फीडिंग हर चाइल्ड. आता इथे काय सांगितलं रे? कंटिन्युअली म्हणजे ते काम सारखं सारखं होत होतं हे सांगण्यासाठी काय केलेलं आहे? कंटिन्युअली हा वर्ड आपल्याला इथे यूज झाला आहे. त्यानंतर पुन्हा द मदर हा आपला सब्जेक्ट आहे. राईट? द मदर हा आपला सब्जेक्ट आहे. दॅन वॉज हा आपला हेल्पिंग वर्ब. मदर एकच आहे म्हणून तिथे काय आहे? वॉज. त्यानंतर ॲडवर्ब आलेला आहे. वर्बला काय लागलेलं आहे? ING. ॲक्शन कंटिन्यू होत होती हे सांगण्यासाठी एक वर्ड आलेला आहे, कंटिन्यूली. आणि कोणाला? हर चाइल्ड म्हणजे हे काय आहे आपलं? ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? मला असं वाटतंय थोडीशी आयडिया आली असेल की आपलं स्ट्रक्चर आपल्याला कसं मिळालेलं आहे. या कंडिशन्सवरून आपल्याला की कोणत्या वेळेस आपल्याला यूज करायचं आहे हे सुद्धा समजलेलं आहे. बघूयात पुढे. पुढे काय कंडिशन आहे? द पास्ट कॉन्टिन्युअस इज ऑल्सो यूज्ड फॉर अन ॲक्शन that was going on during given period or at a period of time in the past. म्हणजे काही ठराविक वेळासाठी एका दिलेल्या वेळापर्यंतच ती ॲक्शन चालू होती किंवा एका ठराविक काळापर्यंत ती ॲक्शन चालू होती हे सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? पास्ट कॉन्टिन्युअस किंवा आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स यूज करतो असं आपण म्हणूयात. ओके, कारण कॉन्टिन्युअस म्हणजे प्रोग्रेसिव्ह. फॉर एक्झाम्पल, while I was studying for my exams. while म्हणजे ज्यावेळी म्हणजे रेफरन्स आला. राईट? इथं कसं होतं? ॲट अ पिरियड ऑफ टाईम इन द पास्ट की काही ठराविक वेळेत किंवा दिलेल्या वेळामध्ये. while I was studying for my exams, my brother was watching Netflix. की ज्यावेळी मी स्टडी करत होते त्यावेळेस माझा ब्रदर काय करत होता? वॉचिंग नेटफ्लिक्स. म्हणजे की एका दिलेल्या वेळामध्ये ज्यावेळेस मी स्टडी करत होते. आणि हे सांगण्यासाठी वर्ड आला आहे, ॲडवर्ब आला आहे, while. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? द टेक्निशियन अराइव्ड व्हेन आय वॉज हॅव्हिंग माय लंच. एक गिवन टाईम आहे, लंच त्या वेळामध्ये होतोय किंवा पिरियड ऑफ टाईम इन द पास्ट की एका वेळी पास्टमध्ये काय झालं होतं? द टेक्निशियन अराइव्ड. टेक्निशियन आला होता ज्यावेळी व्हेन आय वॉज हॅव्हिंग माय लंच की ज्यावेळेस माझं जेवण चालू होतं. क्लिअर आहे? हे झालं कंडिशन आपल्या पास्टची, असं पास्ट कॉन्टिन्युअस. आता याच्यामध्ये पुन्हा बघूयात अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कसे असतात.
सिंग्युलर सब्जेक्ट किंवा प्लुरल सब्जेक्ट बघूयात. पण याच्यामध्ये काय म्हणत मेन कंडिशन काय असेल रे की याच्यामध्ये कोणताही नेगेटिव्ह वर्ड असायला नकोय. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वॉज, देन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब अँड काय असेल ING असेल, वर्बला ING अँड देन रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, ही वॉज शिवरिंग बिकॉज ऑफ द कोल्ड. ही वॉज शिवरिंग, याच्यामध्ये कोणता नेगेटिव्ह वर्ड आलाय का रे? नाही. सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी आहे. ही वॉज सब्जेक्ट सिंग्युलर, हेल्पिंग वर्ब वॉज, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING आणि रिझन काय किंवा ॲक्शन कशामुळे झालेली आहे? बिकॉज ऑफ द कोल्ड, म्हणजे तो आपला ऑब्जेक्ट. सेकंड, जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर वेअर. वी वेअर, जेव्हा एकापेक्षा जास्त लोक आहेत त्यावेळेस आपण काय म्हणतोय? वी वेअर कॅरिंग द फ्लावर्स टू द मेन हॉल. कॅरिंग वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING. सब्जेक्ट प्लुरल म्हणून आपला हेल्पिंग वर्ब वेअर. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि त्यानंतर आपलं सेंटेन्स ऑब्जेक्ट तर आहेच. क्लिअर आहे? ओके. नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं असणार आहे? आता इथे मात्र काय होणार आहे रे? नॉटचं ॲडिशन होणार आहे. कसं असेल? सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वॉज हे मात्र आता फिक्स आहे आणि कॉन्टिन्युअस आहे म्हणून वर्ब प्लस ING तर फिक्सच आहे. मग आता चेंज होतोय कुठे ते बघूया. सिंग्युलर सब्जेक्ट प्लस वॉज प्लस नॉट. काय रे ॲडिशन आहे ते? नॉटचं ॲडिशन आहे कारण हे सेंटेन्स नेगेटिव्ह आहे. नॉट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING. वर्बला ING असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉज नॉट थिंकिंग. आय वॉज नॉट, नाही, नेगेशन आलेलं आहे आणि पुढे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. नॉट थिंकिंग, थिंक विथ ING, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING. थिंकिंग क्लिअरली ॲट दॅट टाईम. दॅट टाईम, त्यावेळी, पास्टमधलं आहे ते. ओके. त्यानंतर दे वेअर, सब्जेक्ट प्लुरल, ॲड झालेला हेल्पिंग वर्ब प्लुरल, वेअर, दे वेअर. नॉट, सेंटेन्स नेगेटिव्ह आहे म्हणून नॉट. दे वेअर नॉट फॉर्मिंग, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING कारण ती ॲक्शन पास्टमध्ये कंटिन्यू चालू होती. दे वेअर नॉट फॉर्मिंग अ सोसायटी ऑफ द इंटेलेक्च्युअल्स. ऑफ द इंटेलेक्च्युअल्स. क्लिअर आहे? म्हणजे ते जे सुशिक्षित आहेत त्यांची सोसायटी फॉर्म करत नाही आहे, तयार करत नाही आहे, आपण असं म्हणतोय. म्हणजे याच्यामध्ये नेगेशन आलेला आहे. क्लिअर आहे? मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता बघूयात पुढे. पुढे आहेत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेशन, प्रश्न विचारले जात आहेत. पुन्हा सेम असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा काय असेल रे? क्वेश्चन वर्ड्स किंवा WH वर्ड्स असणार आहे किंवा मग सेंटेन्सची सुरुवात वॉज किंवा वेअर हेल्पिंग वर्बने होणार आहे. जर वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्ब ॲम, इज, आर, वॉज, वेअर याने होतीये किंवा मग डू, डज, डिड याने होतीये तर ते आपले क्वेश्चन्स काय असणार आहेत रे? ते कंपल्सरी वर्बल क्वेश्चन्सच असणार आहेत. त्यानंतर जर क्वेश्चनची सुरुवात WH वर्ड्सने होत असेल तर ते मात्र कसे असतात की WH क्वेश्चन्स आपण असं म्हणूयात. फॉर एक्झाम्पल कसं असेल रे? वेअर, राईट, हेल्पिंग वर्बने सुरुवात झाली आहे तर हा कसा असेल? वर्बल क्वेश्चन. वेअर आधी ते काय आले रे? क्वेश्चन वर्ड आलेला आहे. हेल्पिंग वर्ब आलेला आहे इथे वेअर आणि हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर आपला इथे सब्जेक्ट आलेला आहे. सब्जेक्ट वेअर यू लर्निंग, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING and then learning how to swim. ओके. की पण इथे आता हा पण क्वेश्चन आहे का? तर नाही. की याच्यामध्ये आपण कोणता क्वेश्चन कन्सिडर करणार आहे? सुरुवात कशाने झाली आहे? जर आपल्या इथे असता हाऊ तर आपण काय म्हटलं असतो? WH क्वेश्चन. पण इथे वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे रे? एका हेल्पिंग वर्बने झालेली आहे म्हणून इथे काय म्हणणार आहे आपण? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. क्लिअर आहे? हे झालं पहिल्याबद्दल. सेकंडबद्दल काय म्हणूयात आपण? सेकंड सेंटेन्स काय आहे आपलं? ओके, आलेलंच आहे आपलं एक्झाम्पल इथे. इथे काय म्हणतोय? हाऊ. हा काय रे आपला? WH वर्ड आहे किंवा WH क्वेश्चन आहे. सोबत काय आलेलं आहे? हेल्पिंग वर्ब आहे अँड देन सब्जेक्ट WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट अँड देन पुढे काय आहे? रिकॅपरेटिंग
आफ्टर द ॲक्सिडेंट. ओके, रिकॅपरेटिंग म्हणजे काय की ती रिकवर होतीये, म्हणजे पुन्हा रिकॅपरेटिंग आपल्या वर्बला ING लागलेला आहे अँड देन आपला ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? हे आपल्याला असं स्ट्रक्चर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये मिळत आहे. क्लिअर आहे? मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी टॉपिक कव्हर केलेला आहे. आता सिंपल पास्ट कव्हर केलेला आहे आणि पास्ट कॉन्टिन्युअस इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि या दोनही केसेसमध्ये त्यांच्या कंडिशन्स विथ देअर अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह और इंट्रोगेटिव्ह रूल्स इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. राईट? आता बघूयात आपला जो पुढचा थर्ड टाईप आहे काय आहे बघूयात. पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. आता परफेक्टसाठी आपण काय म्हटलं होतं रे, विदिन अ सर्टन पिरियड ऑफ टाइम ॲक्शन इज ऑलरेडी कम्प्लिटेड. एका ठराविक काळामध्ये ते ॲक्शन ऑलरेडी संपलेली आहे किंवा ते वर्क डन झालेलं आहे. अशा अर्थाने आपण कोणाला यूज करतो, पास्ट टेन्सला किंवा पास्ट परफेक्ट ॲक्शन्सला. ओके, मग आता इथे काय आहे ते बघूयात की त्याच्यामध्ये कोणती कंडिशन आहे. फर्स्ट, टू इंडिकेट अन ॲक्शन that was completed before a definite time or before another action that took place in the past. took place the past म्हणजे काय रे की एका ठरलेल्या वेळेच्या आधीच ती झालेली आहे आणि सोबतच काय म्हटलंय, another action काय बिफोर आधीच दुसऱ्या एका ॲक्शनच्या आधीच ती ॲक्शन संपलेली आहे. बिफोर another action that took place द पास्ट, टूक प्लेस इन द पास्ट. ती होण्याच्या आधीच ती ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. एक ॲक्शन सुरू झाली आहे आणि ती पूर्ण होण्याच्या आधीच ही ॲक्शन झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, ओके, आता आपण काय बघतोय रे, पास्ट परफेक्ट टेन्स बघतोय. तर याच्यामध्ये पुन्हा आपलं स्ट्रक्चर कसं असेल रे. ओके, बघूयात. सब्जेक्ट तर फिक्स आहे आपला, सब्जेक्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहेच, ॲक्शन डूअर आपल्याला इथे लागतोय. आता इथे जसं आपण पास्ट कॉन्टिन्युअसमध्ये हेल्पिंग वर्ब पाहिला होता, वॉज किंवा वेअर, तसा इथे आपला हेल्पिंग वर्ब कोणता असणार आहे रे, पास्टमध्ये हॅड असेल. कारण प्रेझेंटमध्ये काय होता रे, हॅज आणि हॅव होता. राईट? आणि याच्यामध्ये सुद्धा हॅव आपण कधी करतोय, आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव हे सांगण्यासाठी किंवा प्लुरल नेम्स असतील त्यावेळेस आपण कोणाला यूज करत होतो, हॅवला. आणि हॅज काय असेल रे, जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल, ही हॅज, शी हॅज, इट हॅज किंवा एखादं सिंग्युलर नेम असेल त्यासाठी आपण हे यूज करत होतो. पण आता मात्र हा जो हॅड आहे, हॅड हा आपण कसा यूज करणार आहे, हा हॅड मात्र आपण या सगळ्यांसाठी यूज करतोय. म्हणजे काय असेल, आय हॅड, वी हॅड, दे हॅड किंवा असेल इथे असं इट राहिलं इथे. राईट? इट येस, आय हॅड, वी हॅड, दे हॅड, यू हॅड, त्यानंतर ही हॅड, शी हॅड, इट हॅड, सिंग्युलर नेम हॅड, प्लुरल नेम हॅड. राईट? म्हणजे ज्यावेळेस आपला सब्जेक्ट आहे तो कसा आहे, प्लुरल आहे, त्यावेळेस आपण काय प्लुरल असेल किंवा सिंग्युलर असेल या सगळ्यांसाठी आपण काय करतोय, हॅड यूज करतोय. आणि हॅव आणि हॅज तर आपण ऑलरेडी काल पाहिलेले आहेत. राईट? आता आपण हेल्पिंग वर्ब कोणता यूज करतोय, हॅड. ओके, बघूयात आपल्याला काय स्ट्रक्चर मिळतंय. पण जसं आपण काल डिस्कस केलं होतं की परफेक्ट आहे, जसं मी कॉन्टिन्युअससाठी म्हटलं होतं की मग तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर असेल, कोणत्याही टेन्समध्ये ज्यावेळेस ॲक्शन कॉन्टिन्युअस आहे त्यावेळेस वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ INGच येणार. तसा प्रेझेंट असेल, पास्ट असेल, फ्युचर असेल, आपला जो काय असेल ॲक्शन परफेक्ट आहे असं म्हटलं की इथे काय येणार आहे, थर्ड फॉर्म ऑफ वर्बच येणार, इथे दुसरा येत नाही. ओके, सब्जेक्ट प्लस हॅड आलेला आहे. ओके, सब्जेक्ट प्लस हॅड, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. हे आपलं एक नॉर्मल स्ट्रक्चर आहे आपल्या पास्ट परफेक्ट टेन्सचं. आता बघूयात हे स्ट्रक्चर इथे अप्लाय होतंय का. फॉर एक्झाम्पल, ही ॲक्शन डुअर आहे का रे आपल्याकडे, येस, सब्जेक्ट ही, हॅड हेल्पिंग वर्ब कोणता यूज झालेला आहे, येस एक्झॅक्टली जो आपण मेन्शन केलेला आहे, हॅड आलेला आहे. येस, ही हॅड ऑलरेडी. ओके, ऑलरेडी कशासाठी आलेला आहे रे, टू, ओके, टू इम्प्लाय काय, डेफिनेट टाईम ऑर डेफिनेट टाईम, की ज्या वेळेस एक दिलेला टाईम शो करण्यासाठी काय केलेला आहे, ऑलरेडी आलेला आहे. हॅड नंतर गो, वेंट,
गॉन, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, जसं आपण इथे मेन्शन केलेलं आहे, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. दॅन वेंट बॅक होम, कुठे गेलेले आहेत ते, बॅक होम, म्हणजे हा आपला ऑब्जेक्ट आहे. क्लिअर आहे, आपल्याला सेंटेन्सचं स्ट्रक्चर मिळालेलं आहे. आता पुढे काय कंडिशन होते, और बिफोर अनदर ॲक्शन दॅट टूक प्लेस द पास्ट, की पास्टमध्ये ती एक ॲक्शन होण्याआधीच दुसरी एक ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. म्हणजे कशी रे, ही हॅड ऑलरेडी गॉन, तो आधीच गेलेला होता. ओके, गॉन बॅक होम व्हेन आय रिच्ड पार्क, ज्यावेळी मी पार्कमध्ये पोचलो तो ऑलरेडी घरी गेला होता. की एक ॲक्शन पूर्ण होण्याआधीच काय, एक ॲक्शन पूर्ण झाली आहे आणि दुसरी कशी आहे, एक अर्धवट आहे. त्यावेळेस आपण काय करतोय, पास्ट परफेक्ट यूज करतोय. त्यानंतर आपली सेकंड कंडिशन बघूयात. सेकंडमध्ये काय आहे, सेकंड, टू इंडिकेट डिझायर्स, इच्छा, विशेष, ज्या कशा आहेत, इनकम्प्लीट आहेत. डिझायर्स इन द पास्ट दॅट हॅव नॉट बीन फुलफिल्ड, की त्या ॲक्शन्स फुलफिल झालेल्या नाही आहेत, त्या अर्धवटच राहिलेल्या आहेत. काही विशेष असतात जे आपलं पूर्ण होत नाहीत. आपल्याला असं वाटतं मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे करायचं होतं, आपण जे म्हणतो राईट, ती कंडिशन आपण कुठे सॅटिस्फाय करतोय, पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल, आय विश, मला माझी अशी इच्छा होती. ओके, आय विश आय हॅड गॉन, आय सब्जेक्ट सोबत हॅड आलेला आहे, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. आय हॅड गॉन वेअर, टू मीट माय ग्रँड पॅरेंट्स मोर, की काय होता हा ऑब्जेक्ट, टू मीट माय ग्रँड पॅरेंट्स मोर. हे काय आहे, एक जी अनफुलफिल्ड, काय म्हणा, फुलफिल न झालेली डिझायर आहे. ओके, स्ट्रक्चर तर आहेच ऑलरेडी. आणि त्यानंतर नेक्स्ट काय केस रे, आय विश, म्हणजे हा जी फ्रेज आहे ती इथे फिक्स राहते. आय विश आय हॅड स्टडीड हार्डर, स्टडीड हार्डर व्हेन आय स्टील हॅड टाईम, ज्यावेळेस माझ्याकडे वेळ होता त्यावेळेस मला स्टडी करायला हवा होता. हे सांगण्यासाठी आपण काय यूज करतोय, पास्ट परफेक्ट टेन्स. क्लिअर आहे. याच्यामधली सेकंड कंडिशन बघूया. थर्ड कंडिशन, इट एक्सप्रेसेस दोज कंडिशन्स ऑफ द पास्ट वेअर दॅट वेअर, कोणत्या कंडिशन्स आहेत, दॅट वेअर इम्पॉसिबल टू फुलफिल, की ज्या अगदी पास्टमधल्या ज्या विशेष आहेत ज्या फुलफिल करणं पॉसिबल नाही आहे त्यांच्यासाठी यूज होतं आहे. म्हणजे कसं रे, इफ आय हॅड, इफ, जर. ओके, हे सांगण्यासाठी ज्या कशा आहेत, इम्पॉसिबल टू फुलफिल, त्या सांगण्यासाठी. ओके, पण हे कसं आहे, एक्सप्रेस तोच कंडिशन्स ऑफ द पास्ट, पास्टमधल्या त्या कंडिशन्स आहेत की ज्या फुलफिल करणं पॉसिबल नव्हतं. फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅड बीन मोर केअरफुल, जर मी जास्त काळजी घेतली असती, आय वुड नॉट हॅव गॉट इन टू ट्रबल. ओके, की हे पॉसिबल नाही आहे. ओके, काय म्हणूया की जर काय आहे, अशी कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये जास्त काय म्हणतात, इफ आय हॅड बीन मोर केअरफुल. आणि इथे काय म्हणतो रे आपण, टू एक्सप्रेस दिस कंडिशन्स ऑफ द पास्ट, पास्टमधल्या अशा कंडिशन्स की त्या टाईमला फुलफिल करणं पॉसिबल नाही आहे. ओके, आय वुड नॉट हॅव गॉट इन टू ट्रबल, मी ट्रबलमध्ये आलो नसतो. सेकंड एक्झाम्पल काय म्हणतं आपलं, इफ ओनली आय हॅड क्वेश्चन्ड हिज इंटेन्शन्स, जर मी त्याला प्रश्न विचारले असते, मला जर त्याच्यावरती डाऊट आला असता, इंटेन्शन्स की त्याचा नेमका काय हेतू आहे हे जर जाणून घेतलं असतं, थिंग्स वुड नॉट हॅव टर्न्ड आउट लाईक दिस, गोष्टी अशा झाल्या नसत्या. क्लिअर आहे. म्हणजे ज्या गोष्टी पास्टमध्ये एखादी ॲक्शन झाली आहे आणि त्यांच्यावरती त्यावेळेस आपला काही कंट्रोल नव्हता, हे सांगण्यासाठी आपण हे यूज करतोय. अगेन, रूल्स फॉर अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय असेल रे, सब्जेक्ट आलेला आहे आपला, येस, आय हॅड, हॅड तर आता आपला इथे असणारच आहे. सब्जेक्ट हॅड, दॅन डिनर. ओके, काय हॅड, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब काय आहे, आय हॅड डिनर ऑलरेडी. आता याच्यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे काय आहे रे, आय हॅड, सब्जेक्ट प्लस हॅड अँड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, आय हॅड डिनर ऑलरेडी. याच्यामधला आपला जो वर्ब आहे तो कसा असेल रे, आता आय हॅड इटन असं यायला हवं, आय हॅड इटन माय डिनर ऑलरेडी. ओके, इटन थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. अँड देन we had completed our assignment, subject plus had, third form of verb and object. क्लिअर आहे. हे झालं अफर्मेटिव्ह साठी.
अँड देन नेगेटिव्हसाठी कसं असेल रे, इथे मात्र नॉटचं ॲडिशन होणार आहे. काय असेल, सब्जेक्ट सोबत हॅड नॉट, सब्जेक्ट रोज हॅड नॉट आस्क, थर्ड आस्क आस्क्ड, आस्क्ड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. आस्क्ड फॉर एनिथिंग सिन्स देन. रोज हॅड नॉट आस्क्ड, तिने पुन्हा काहीही विचारलेलं नाहीये त्यानंतर. पुढे काय म्हटलं रे, माय पॅरेंट्स, माय पॅरेंट्स आपला आहे सब्जेक्ट. माय पॅरेंट्स सब्जेक्ट सोबत काय आलेलं आहे, हॅड. नेगेशन शो करणारा वर्ड नॉट, हॅड नॉट अटेंड. ओके, अटेंडेड इथे काय असेल, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. अटेंड, अटेंडेड, अटेंडेड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. अँड देन आपला जो ऑब्जेक्ट आहे, अटेंडेड माय कॉन्व्होकेशन सेरेमनी. ओके, माय पॅरेंट्स. क्लिअर आहे, हे सेंटेन्स आपल्याला असं फॉर्म होतं आहे जे आपले नेगेटिव्ह असतील. त्यानंतर आपण बघूया आपले जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत याच्यामध्ये पास्ट परफेक्टमध्ये ते कसं असेल, याचं स्ट्रक्चर काय असेल रे. ओके, इंट्रोगेशन आहे, इथे आपण क्वेश्चन विचारतोय, याचा अर्थ इथे आपल्याला काय असणार आहे रे, आपला जो हेल्पिंग वर्ब आहे तो कसा असणार आहे, आधी येणार आहे. हेल्पिंग वर्ब आधी आलेला आहे हॅड, जो आपण एकच यूज करतो हॅड. देन हॅड नंतर काय झालेलं आहे, हॅड ही म्हणजे आपला सब्जेक्ट आलेला आहे. सब्जेक्ट हॅड ही ऑलरेडी, टाइम शो करणारा एक वर्ड आलेला आहे ते ऑलरेडी. फिनिश्ड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. फिनिश्ड द पेंटिंग, ऑब्जेक्ट विथ क्वेश्चन मार्क. क्लिअर आहे, हे आपलं स्ट्रक्चर आपल्याला इथे मिळणार आहे. हे ज्यावेळेस काय असेल, आपला क्वेश्चन कसा आहे रे, वर्बल क्वेश्चन, त्यावेळेस आपण हे यूज करतोय. आणि ज्यावेळेस WH क्वेश्चन असेल त्यावेळेस आपल्या सेंटेन्सची सुरुवात कशाने होणार आहे, WH वर्डने. जसं इथे झालेली आहे वाय, WH वर्ड आलेला आहे, सोबत काय आहे रे, वाय हॅड. इथं काय झालेलं आहे, पुन्हा हेल्पिंग वर्ब आलेला आहे. क्वेश्चन वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब. देन वाय हॅड, सब्जेक्ट आला का रे, वाय हॅड यू नॉट. ओके, आता हे सेंटेन्स कसं होईल रे, आपलं नॉटसुद्धा आलेलं आहे, क्वेश्चनसुद्धा आलेलं आहे. म्हणजे याला आपण असं म्हणूयात, हे कशाचं एक्झाम्पल आहे, एंट्रो, एंट्रो नेगेटिव्ह. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे, इंट्रोगेशन, इंट्रोगेशनसुद्धा आहे, प्रश्नसुद्धा आहे आणि सोबतच ते सेंटर कसं आहे, नेगेटिव्हसुद्धा आहे. म्हणजे एंट्रो नेगेटिव्ह असं आपण म्हणू शकतो किंवा एंट्रो नेगेशन. ओके, सब्जेक्ट सोबत आलेला आहे नॉट. अँड देन काय असेल, स्टडीड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब इथे फिक्स आहे. हे झालं आपल्या ओव्हरऑल इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चरसाठी. आता बघूया पुढे आपलं काय कोणतं एक्झाम्पल आहेत. ओके, हे झालेलं आहे आपल्या पास्ट परफेक्टसाठी. आता बघूया सेकंड, आपला जो पास्ट टेन्स मधला जो लास्ट पॉइंट आहे कोणता आहे रे, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. पास्टमध्ये आहे, एखादी ॲक्शन पास्टमध्ये कधीतरी सुरू झाली आहे आणि पास्टमध्ये काही काळ ती चालू होती आणि त्यानंतर ती म्हणजे चालूच होती, असं इथे जर ते आपल्याला सांगायचं आहे ते काय असणार आहे, आपलं पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस. म्हणजे काय रे, बघूया. इट इंडिकेट्स अन ॲक्शन विच बिगॅन इन द पास्ट, जी पास्टमध्ये चालू झालेली आहे, अँड कंटिन्यू अप टू सर्टन पॉईंट ऑफ टाईम इन द पास्ट, की एका ठराविक काळासाठी ती ॲक्शन पास्टमध्ये चालूच होती. क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल बघूया तिथे काय आहे. ओके, पण त्या अगोदर त्याआधी आपलं स्ट्रक्चर बघूयात की आपण पास्ट परफेक्टसाठी काय करतोय. सब्जेक्ट असणार आहे आपला, येस सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब असेल आपला हॅड, सेम असणार आहे जो आपला परफेक्टमध्ये होता. पण आता ज्यावेळेस आपण काय म्हणतो रे, जसं आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये म्हटलं होतं की ॲक्शन्स कशा आहेत, ज्यावेळेस त्या ॲक्शन पास्टमध्ये चालू झालेली आहे आणि अजून पण चालू आहे हे सांगण्यासाठी आपण कोणाला यूज करतो रे, बीन. आणि जर बीन आला तर आपला वर्ब जो आहे, जसं मी ऑलरेडी म्हटलं ॲक्शन कॉन्टिन्युअस आहे, ॲक्शन कॉन्टिन्युअस म्हटलं रे म्हटलं की आपला वर्ब विथ ING आलाच, वर्ब ING अँड दॅन ऑब्जेक्ट. हे आपलं असं एक ओव्हरऑल स्ट्रक्चर पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसचं असणार आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया. आय ॲक्शन डोअर आहे का रे आपला इथे, येस आहे. हॅड बीन पास्ट परफेक्ट शो करण्यासाठी आलेला आहे, हॅड बीन.
ओके, वर्ब विथ ing, फर्स्ट फॉर्म विथ ing आलाय का रे? येस. ओके, वर्ब ॲक्शन रिसर्चची झालेली आहे. ओके, आणि काय पुढे काय म्हटलंय? आय हॅड बीन रिसर्चिंग द इम्पॅक्ट ऑफ लेझर बीन. कशाचा आहे? कोणता काय रिसर्च होतो रे? द इम्पॅक्ट ऑफ लेझर बीन, म्हणजे हा आहे आपला ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? आय हॅव बीन रिसर्चिंग द इम्पॅक्ट ऑफ लेझर बीन्स. आणि इथे पुढे काय असेल? सिन्स द पास्ट 10 years. इथे काय सांगितलंय? सर्टन पिरियड ऑफ टाइम, म्हणजे हे असेल आपला पास्टमध्ये एक ॲक्शन सुरू झाली आहे आणि ती अजून सुद्धा चालूच आहे. क्लिअर आहे? याला आपण काय म्हणणार आहे? पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस. ओके, पुढे बघूयात पुढची कंडिशन काय असेल ते एकदा बघूयात. इथपर्यंत तर क्लिअर झालेलं आहे असं मला वाटतं. ओके, पुढे याच्यामध्ये आपण फक्त एकच कंडिशन बघणार आहे आणि त्यानंतर पुढची जी असेल की आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. अफर्मेटिव्ह म्हणजे देर इज ॲब्सन्स ऑफ नेगेटिव्ह वर्ड, हे आपल्याला क्लिअर आहे. आता याच्यामध्ये नेगेटिव्ह वर्ड नाही आहे, म्हणजे नो, नन, नेव्हर, नन ऑफ दिस, नीदर, नॉर हे जे आहेत ते इथे नाही आहेत, हे आपल्याला समजलेलं आहे. आता इथे बघूयात की काय असेल स्ट्रक्चर आहे आपलं. सब्जेक्ट आलेला आहे इथे. येस. ओके, सब्जेक्ट आपला शी, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. येस, शी. आणि हा आपला जो वर्ड आहे ॲक्शन परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे हे सांगणारा वर्ड आलेला आहे ऑलरेडी. हॅड बीन. येस, हॅड बीन आहे. त्यानंतर सोबत, त्याच्यानंतर काय असेल रे? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ing, म्हणजे ती ॲक्शन कशी आहे? कॉन्टिन्युअस आहे. वर्ब विथ ing असेल तर ते समजून जायचं आपल्याला की ती कशी ॲक्शन आहे? कॉन्टिन्युअस ॲक्शन आहे. आणि काय सांगितलंय? सिन्स इव्हनिंग. सिन्स म्हणजे काय? इथे आपल्याला एक डेफिनेट काय सांगितलंय? पास्टमध्ये सुरू झालेली ती ॲक्शन आहे. हे आपल्याला कशावरून समजतंय? सिन्स इव्हनिंग. ओके, म्हणजे इथे काहीतरी सर्टन पिरियड ऑफ टाईम इथे मेन्शन केलेला आहे. क्लिअर? म्हणजे हा असेल आपला ऑब्जेक्ट. हे झालं आपल्या अफर्मेटिव्हसाठीचं. सेकंड एक्झाम्पल बघूयात. सब्जेक्ट कसा असेल? आता इथे असेल प्लुरलचं सब्जेक्ट असेल तरी सुद्धा आपला हॅड बीन तर सेमच असणार आहे. त्यानंतर वर्ब विथ ing फिक्स आहे ते सुद्धा. देन काय असेल रे? आपला ऑब्जेक्ट सिन्स इव्हनिंग. क्लिअर आहे? त्यानंतर नेक्स्ट असेल आय हॅड. ओके, प्लुरल सब्जेक्टला सुद्धा हॅडच आहे. आय हॅड बीन लाफिंग, वर्ब विथ ing. लाफिंग कशावर? ॲट दिस कॉमिक स्ट्रिप. ओके, म्हणजे त्या ऑब्जेक्ट ती ॲक्शन कोणावर होती आहे? ॲक्शन रिसिव्हर कोण आहे? तर कॉमिक स्ट्रिप. ओके, आणि पुढे टाईम शो करणारा वर्ड काय आहे रे? फॉर सम टाईम नाव. ओके, हा जो आपला पॉईंट आहे तो काय सजेस्ट करतो आपल्याला की ती जी ॲक्शन आहे ती पास्टमध्ये सुरू झाली आहे आणि काही काळ ती चालूच होती. क्लिअर आहे? ज्यावेळेस आपल्याला हे सांगायचं आहे आपण काय करतो की ज्याच्यामध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड यूज न करता अफर्मेशन दाखवतोय. राईट? ओके, हे झाले आपल्या अफर्मेटिव्हसाठी. नेगेटिव्हसाठी बघूया. ओके, नेगेटिव्ह म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? नेगेशन शो करणारे वर्ड्स इथे आता असणार आहेत. इथे काय असेल? हॅड बीन सोबत आता नॉटचं एक ॲडिशन आपल्याला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅड नॉट बीन अकम्पाईंग हिम सिन्स माय रेजिग्नेशन. ओके, इथे काय झालं रे? फक्त सब्जेक्ट आलेला आहे आपला ऑलरेडी. सब्जेक्ट आलेला आहे. येस. त्यानंतर हॅड बीन याच्यामध्ये आपण काय यूज करतोय? हॅड प्लस नॉट देन बीन. ती ॲक्शन कशी आहे? परफेक्ट आहे आणि म्हणून आपण इथे काय केलेलं आहे? बीन. आणि सोबत काय असेल आपला? कॉन्टिन्युअस आहे, परफेक्ट कॉन्टिन्युअस, म्हणून काय असेल? वर्ब विथ ing. तर काय असेल? आय हॅड नॉट बीन अकम्पाईंग. कोणाला? तो काय आपला? हिम. तो काय असेल आपला? ऑब्जेक्ट. हिम सिन्स माय रेजिग्नेशन. कधीपासून? एक डेफिनेट टाईम दिलेला आहे. सिन्स माय रेजिग्नेशन. क्लिअर आहे? त्यानंतर नेक्स्ट बघूया. दे हॅड नॉट बीन डुईंग इनफ फॉर द सेफ्टी ऑफ द एम्प्लॉईज. अगेन जरी आपला सब्जेक्ट प्लुरल असेल तरी सुद्धा हॅड सेमच असणार आहे. देन नेगेशन शो करायचं आहे तर नॉट असेल. बीन, डुईंग, वर्ब विथ ing अँड फॉर, इनफ फॉर द सेफ्टी ऑफ एम्प्लॉईज. क्लिअर आहे? ओके, हे झालं आपल्या नेगेटिव्ह सेंटेन्सेससाठी.
त्यानंतर बघूयात आपण, जसं आपण अफर्मेटिव्ह पाहिलेला आहे, नेगेटिव्ह, त्यानंतर आपला जो लास्ट पॉईंट असेल तो असेल आपला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्हमध्ये आपण काय पाहिलं होतं रे? इंट्रोगेटिव्ह म्हणजे कसे असणार आहे की ज्याच्यामध्ये काय की क्वेश्चन्स विचारले जात आहेत. टू आस्क क्वेश्चन और इन्क्वायर अबाउट समथिंग, की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. ते सेंटेन्सेस आपले कसे असतात? इंट्रोगेटिव्ह. पुन्हा इंट्रोगेटिव्ह आहे म्हणजे याच्यामध्ये वर्बल असू शकतो. वर्बल म्हणजे काय? ॲम, इज, आर, वॉज, वेअर किंवा आपला हॅड असेल, हॅव असेल किंवा हॅज असेल यांच्यासोबत क्वेश्चन विचारले जात आहे. किंवा पुन्हा जो क्वेश्चन वर्ड किंवा WH वर्ड असेल त्यावेळेस तो यूज होणार आहे. म्हणजे या दोन टाईपमध्ये आपण क्वेश्चन्स विचारतोय. फर्स्ट असेल, फर्स्ट एक्झाम्पल, हॅड यू. ओके, हॅड म्हणजे हेल्पिंग वर्बने सुरू झालेला आहे म्हणजे हा आपला वर्बल क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर आपल्याला येस ऑर नोमध्ये मिळणार आहे. सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब विथ सब्जेक्ट बीन, वर्ब विथ ING अँड देन टू द डॉक्टर लेटली. क्लिअर आहे? म्हणजे कसं असेल हे स्ट्रक्चर आपल्याला आपण ऑलरेडी दिलेलं आहे. स्ट्रक्चरमध्ये बघूयात. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब हॅड, येस, देन सब्जेक्ट आहे यू सोबत बीन, कारण ती ॲक्शन आपली कशी आहे? परफेक्ट कॉन्टिन्युअस म्हणून असेल बीन. वर्ब विथ ING, गोईंग कुठे? टू द डॉक्टर लेटली म्हणजे हा आपला काय आहे? ऑब्जेक्ट विथ क्वेश्चन मार्क. क्लिअर आहे? त्यानंतर पुढचा इथे काय आलेला आहे? क्वेश्चन वर्ड, WH वर्ड. आपण असं म्हणूया WH वर्ड विथ हॅड, कारण ती ॲक्शन पास्ट परफेक्ट आहे. वाय हॅड यू सब्जेक्ट, देन वाय हॅड यू बीन, हॅड सब्जेक्ट बीन. वाय हॅड यू बीन कमिंग, वर्ब विथ ING, कमिंग लेट टू द वर्क, लेट टू वर्क सिन्स 2 weeks, 2 weeks पासून असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते कसं रे? वाय हॅड यू बीन कमिंग आलेला आहे. WH वर्ड, हॅड, सब्जेक्ट, बीन, वर्ब प्लस ING, देन ऑब्जेक्ट विथ क्वेश्चन मार्क. क्लिअर आहे? हे असेल आपलं हे जे स्ट्रक्चर आहे, हे असं स्ट्रक्चर आपल्याला कशामध्ये मिळते रे? इंट्रोगेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्सेसमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर मिळालेलं आहे. तर आपण बऱ्यापैकी पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये जे 3 टाईपचे सेंटेन्सेस आपल्याला मिळणार आहेत त्या 3ही टाईपचे स्ट्रक्चर्स आपण इथे ऑलरेडी पाहिलेले आहेत. राईट? मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी पास्ट टेन्स जो आहे तो आपला कव्हर केलेला आहे. क्लिअर आहे? पास्टमधले आपले जे 4 टाईप्स आहेत ते 4 टाईप इथे आपण डिस्कस केलेले आहेत. पास्ट सिम्पल पास्ट और पास्ट इनडेफिनाइट, येस. त्यानंतर पास्ट कॉन्टिन्युअस, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस, असे आपले 4 टाईप आपण इथे डिस्कस केलेले आहेत. आज आपण जेही टाईप्स पाहिलेले आहेत ते एकदा तुम्हाला व्यवस्थित रीड करायचे आहेत, त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत. जेही काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे? आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. ओके, आय होप आपला हा जो आत्तापर्यंत आपण जे केलेला आहे ते तुमच्या थोडं तरी लक्षात आलेलं आहे. ओके, गुड बाय एव्हरीवन.